तर सुनेत्र पवारांवरील टीकेवर शरद पवार गप्प काय असा सवाल राष्ट्रवादीचे नेते संजय काकडे यांनी केला। सुनेत्र पवार बोलले तरी पवार गप्प। सुनेबद्दलचा आदर कुठे गेला असा सवाल काकडेंनी विचारला। तर पवारांनी काय बोलावं आणि काय बोलू नये हे काकडेंनी सांगू नये असा पलटवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केला। राहुल गांधी त्या वक्तव्याचा निषेध करून त्यांच्या अध्यक्षाला सांगत नाहीत किंवा घटक पक्ष त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गट पवारसाहेबसुद्धा का सांगत नाहीत हे मला अजूनही आता कोडं पडलेलं आणि आश्चर्य वाटले की जे काँग्रेस महिलांना सक्षमीकरण म्हणून संबोधतं, जी राष्ट्रवादी आज शरद पवार गट की जे महिलांना 50% आरक्षण दिलं असं जाहीर करतो आणि दिलेलं होतं त्यांनी पवारसाहेबांना महिलांबद्दल जो आदर होता तो आदर कुठे गेला आहे, त्यातली त्यात त्यांची स्वतःची सुनेबद्दलचा आदर कुठे गेला हे माझ्या लक्षात अजूनही येत नाही। त्यांनी पवारसाहेबांना उपदेश देण्याऐवजी पवारसाहेबांनी त्यांना किती मदत केली त्याची त्यांना जाणीव आहे। पवारसाहेबांच्या माध्यमातून संजय काकडेंचा व्यावसायिक उदय झाला असं माझं मत आहे। मला वाटतं की संजय काकडेंनी पवारसाहेबांना आव्हान केलं असेल तर मी समजू शकतो, पण मी पवारसाहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे। संजय काकडेंनी पवारसाहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल। त्यामुळे पवारसाहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आव्हान करू नये।